काय नेमकं या ट्विटच्या माध्यमातून तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलात आणि एक व्हिडिओ देखील तुम्ही आज पुन्हा एकदा समोर आणले, कोणत्या भागातला आहे? आणि आजचा जो व्हिडिओ मी शेअर केलाय तो कुर्ला डिव्हिजन इथल्या एका उप अभियंत्याचा आहे. मला असं वाटतं आपण जर तो पूर्ण व्हिडिओ बघितला आणि ते कॉन्व्हर्सेशन जर ऐकलं, त्यांचं बोलणं जर ऐकलं आपण, तर त्याच्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांची नावं घेताना आपल्याला ती व्यक्ती दिसते. त्याच्यामध्ये तो डीपीडीसीचाही उल्लेख करतो की डीपीडीसीचा फंड आणण्यासाठी कोणतरी व्यक्तीला लाच द्यावी लागते असाही त्याचा उल्लेख आहे. तर तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो की मला मेरे को अभी मराठे साहब का भी, मराठे राव साहब का भी हिसाब करना है, उनको भी पैसा देना है. त्याच्यामध्ये कोणतरी साहेब असा उल्लेख करतो. तो कोण साहेब मला माहित नाही, पण त्याची चौकशी करायला लागेल की उनको 25% देना पडता है असाही उल्लेख आपल्याला तो करताना आढळतो. मला असं वाटतं ही स्थिती बघितली तर एक अधिकारी करप्ट आहे, 2 अधिकारी करप्ट आहे, 3 अधिकारी करप्ट आहे असा विषय नाहीये. पूर्ण जी सिस्टीम तयार झालेली आहे या विभागामध्ये ही अख्खी सिस्टीम करप्ट झालेली आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ चुकवतोय. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये काही व्हिडिओ, माझ्याकडे तर असंख्य व्हिडिओ आलेले आहेत, अनेक लोकांनी दिलेले आहेत. टाकून कोणाची बदनामी करणं हा उद्देश नाही, पण सिस्टीम मध्ये पारदर्शकता आली पाहिजे ही आमची याच्यामध्ये प्रमुख मागणी आहे. जर खालपास आपण अगदी व्हिडिओचा शेवट बघितला, या व्हिडिओचा शेवट, तर तो जाता जाता एक तो बाहेर बसलेला पिऊन त्याला विचारतो क्या साहब दिवाळी ने दिया आहे बरं. म्हणजे पिऊन पासनं ते वरपर्यंत कशा पद्धतीने ती सिस्टीम कोलॅप्स झालेली आहे. बरं, तो अधिकारी आपल्याला बोलताना दिसतो कि ये 11 लाख का, ये 14 लाख का, टोटल 48 लाख का मैं तुमको काम देगा, 60 लाख का मैं पहले का, तो 1 करोड़ 20 लाख का तुम्हारा काम हो जाएगा. मला असं वाटतं आधी हे सांगतो कंत्राटदाराला 1 कोटी 20 लाखाचं काम, याचा अर्थ अधिकाची की कोण द्यायचे, अधिकारी त्यांना मिळण्यावर गुणवत्ता त्याच्यामध्ये होते. टेंडर प्रोसेस न करताच ही कामं वाटली जात आहे. आपण बघतो, सांगतो वरती जो जास्ती मदत करेल त्याला कोणाला पैसे दे, त्यावेळेस मला मदत करेल त्या कोणावर अंकुश पारदर्शकता याची थातुरमात करून काही 1-2 सस्पेंड करून ही निष्पन्न नाही. आमची मागणी आहे की पूर्ण पारदर्शक याचा विचार माननीय केला. याच्यामध्ये कुठल्याही एका अधिकार एकवटले सिस्टीम त्याचं हे उदाहरण आहे. सांगतो बैठा हुआ है उसमें आहे कुठल्या ही लागलेला आहे पूर्ण बेसिक तुझा फिट चांगलं होईल. रेलवे मंत्रालय गया था, केला
तो पैसे घेतात 25,000 देतो म्हणतो की अर्ध साहेब नाही अतिशय म्हणजे पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन एखाद्या सरकाराला आणि इतक्या खुल्या पद्धतीने लाच प्रति हात करते हे बघ कारवाई आहे का करून काय करणार आहे असं या सगळ्यांच्या विरोधात अँटीकरण ब्युरो खात्यानं चौकशी करून खालपर्यंत करप्ट कोण कोण करणार. पण जर त्या व्हिडिओ मध्ये बघितलं अजूनही माझ्याकडे सकट सांगतोय मी मध्ये काय अधिकारी लोक कोण चौकशी करणार खालच्यांची चौकशी करणार तर इन्व्हॉल्ड आहे. त्यामुळे याची अँटी करप्शन ब्युरो मार्फत संस्थेने करणं आणि सांगतील ज्याकडचे पुरावे द्यायला तयार आहोत. काही कागदपत्र पुरावे तेही आम्ही द्यायला तयार आहोत. आता काल सांगितलं की रवींद्र नाट्य मंदिर देशपांडे सभा 4 वर्षापूर्वी टॉयलेट काय सिस्टीम आहे. केलेली कामं वारंवार 30 कामं करायची आणि त्याच्यातच पैसे खायचे. नुसती बिलं टाकायची आणि पैसे घ्यायचे. मला वाटतं अतिशय गंभीर प्रकार आहे. तुम्ही हा सगळा घोटाळा समोर आणलेला आहे. तुम्ही काही लेखी तक्रार किंवा असे काही देणार आहात? नाही, आम्ही वेळ मागतोय PWD मिनिस्टर साहेबांकडे, सन्माननीय राजे भोसले साहेबांकडे आम्ही वेळ मागतोय. त्यांनी निश्चितपणे या गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर मांडू. आणि ह्याच प्रकरणात मंत्र्यांकडून आता प्रतिक्रिया येतात की संदीप देशपांडेने जो व्हिडिओ शेअर केला त्याची चौकशी नक्कीच होईल. नाही, चौकशी तर केलीच पाहिजे, पण आमचं म्हणणं आहे की नुसते त्या 2-3 अधिकाऱ्यांचे ज्यांचे व्हिडिओ आहेत त्यांची चौकशी न करता पूर्ण सिस्टीम कशी पारदर्शक होईल या संदर्भातली उपाययोजना केली पाहिजे ना. ठीक आहे, ज्यांचे व्हिडिओ आले त्यांच्यावर कारवाई होईल, पण त्यामुळे सिस्टीम बदलणार आहे का, हे करप्शन थांबणार आहे का, ह्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी सिस्टीम पारदर्शक होणं आवश्यक आहे. आणि आमचा प्रयत्न तो आहे या सगळ्या माध्यमातून. तर अधिकारी असतील, नेते असतील, यांचे भ्रष्टाचाराचे व्हिडिओ, ब्रोकर्सचे व्हिडिओ समोर येत असतात. मध्यंतरी संजय शिरसाट यांचा पण व्हिडिओ आलेला, काल तुम्ही देखील व्हिडिओ काढले, काल महेंद्र दळवींचा व्हिडिओ आला. मात्र कारवाई कुठच्याच प्रकरणात होत नाही. दुर्दैव आहे. मला असं वाटतं सरकारने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि संवेदनशील असलं पाहिजे अशा विषयांवर. लोक बघतायत. काय झालंय, सरकारला पण असं वाटतं की लोकांना काय, आपण निवडणूक आली की कुठल्या तरी योजनेच्या नावाखाली पैसे त्यांच्या अकाउंटला जमा करू आणि मतं घेऊ. त्यामुळे सरकारी निर्णय आहे. हे जे खातं आहे ते विशेष म्हणजे रस्ते देखील बांधतो. मात्र आपण पाहतो की मुंबईचे रस्ते गेल्या अनेक वर्षांपासून खराब आहेत. रस्त्यांमध्ये देखील भ्रष्टाचार सुरू आहे. तर मग या नाही, मला असं वाटतं PWDचा जो विषय येतो तो मुंबईचे रस्ते महानगरपालिका बांधते, PWD नाही बांधत. पण मुंबईमध्ये अनेक ज्या गोष्टी आहेत ज्याचं काम PWD करते, जसं मी तुम्हाला रवींद्र नाट्य मंदिर आणि पु ल देशपांडे सभागृह सांगितलं, पोलीस कॉलनीज आहेत किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी फंड येतो, ते सगळं PWD मेंटेन करतं. ह्या आमचा इथला शिवाजी पार्कचा पुतळा आहे तो PWD मेंटेन करतो. तुम्हाला आठवण असेल तर याच्या आधी हाच एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होता धात्रक, मला असं वाटतं. म्हणजे तो पुतळा आधी बनवून घेतला, त्याचं काम करून घेतलं आणि मग त्याचं टेंडर काढलं. हेही प्रकरण आपल्या समोर आहे. मला असं वाटतं अशा पद्धतीने काम हे PWD मध्ये होताना आपल्याला दिसतंय आणि सरकारने संवेदनशीलपणे याच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी राहील. ओके, धन्यवाद. नाही, सोनार, राजेंद्र सोनार. निवडणूक आयोगाने 5 दिवस सर निवडणूक आयोगाने रोल ठेवा सर महानगरपालिकांच्या मतदार याद्या जाहीर करण्यास मुदतवाढ मिळाली आहे. अंतिम मतदार याद्या जाहीर करण्याचा 5 दिवसांची मुदतवाढ राज्य निवडणूक आयोगाने निर्णय घेतला. 5 दिवसांची खूप थोर उपकार झालेत निवडणूक आयोगाचे. खरं तर त्यांची पूजा अर्चा करायला पाहिजे.
5 दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे त्याबद्दल. सर आणखीन पण या काही सगळ्यांमुळे काही गोष्टी म्हणजे घडणार निवडणूक आयोगाची आरती वगैरे करायला पाहिजे आता सगळ्या पक्षांनी जाऊन. पण या सगळ्यांमध्ये काही गोष्टी घडणार आहेत का? कारण तुम्ही सगळ्या लोकांनी जे जे गोष्टी इकडे काम मी केलं, तेच तुम्हाला तुम्ही म्हणतो निवडणूक ना, आयोगाकडे आज गेला. आम्ही तुम्हाला कालचा एक मी प्रसंग सांगतो. आमचे ही जी लिस्ट आम्ही जी ऑब्जेक्शन घेतलेली जी निवडणूक आयोगाकडे, तर त्याची तपासणी करायला अधिकारी पाठवले. अधिकारी म्हणजे कुठले तरी मला असं वाटतं महापालिकेचे जे कामगार आहेत ज्यांना विचारांना माहीतच नाही त्यांना पाठवलेलं आहे. त्यांना ती गरज सापडत नाहीये, त्यांना ते काहीच सापडत नाही आणि मग ते आमच्या शाखेत येतात आणि आमच्या कार्यकर्त्यांना घेऊन जातात, बाबा तुम्ही ऑब्जेक्शन घेतले कुठे ते आम्हाला दाखवा. अशी परिस्थिती निवडणूक आयोगाची आहे. म्हणून म्हटलं 5 दिवसाची त्यांनी जी मुदतवाढ दिली आहे त्याबद्दल खरं तर मी त्यांचा शतशः ऋणी आहे आणि एखादा अभिषेक वगैरे त्यांच्यावर करायला पाहिजे असं मला वाटतं. सर आता भाजप म्हणजे जसं सत्ताधारी आहेत ते सुद्धा मान्य करतात की काही त्रुटी आहेत निवडणूक आयोगामध्ये. त्यामुळे आता जर इथून पुढे जर म्हणजे तुम्ही आरती जर करणार असाल, अभिषेक जर करणार असाल किंवा आंदोलन करत असाल तर तुम्ही सत्ताधाऱ्यांना पण निमंत्रण द्याल की सोबत या की आम्ही त्यांनी यायलाच पाहिजे. कारण निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे होणं ही फक्त विरोधी पक्षाची नाही तर सत्ताधाऱ्यांची सुद्धा जबाबदारी, लोकशाहीच्या प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे ती. यादी जाहीर करायला त्यांनी 5 दिवसांची मुदतवाढ दिलेली आहे. मात्र जे काही ऑब्जेक्शन तुमचे किंवा इतर पक्षांचे होते त्याचं निराकरण झालंय का? हा, बघूया संपलंय का आता. की अजून चालू आहे? बघूया 5 दिवसात किती निराकरण करतात. मग त्याच्यानंतर परत मग ती तर फायनल असेल ना. बघूया ना काय करतात. त्याच्यानंतर आमचे नेते मंडळी देतील प्रतिक्रिया याच्यावर. सर वंदे मातरमला घेऊन जो काही धन्यवाद.